हाय फ्रेंड्स, वेलकम टू लर्न विथ फन। आज आपण तुमच्या भूगोल विषयातील प्रकरण 3 वृत्तांची दुनिया या प्रकरणात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पान क्रमांक 24 व 25 वर आलेले हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। स्वाध्याय चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपला स्वाध्याय। आता पुढचा प्रश्न सोडवूया। प्रश्न अ मधील एक पाहू। अ व ब गटात योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा। अ गटामध्ये वृत्त आणि ब गटामध्ये त्यांची मूल्य दिलेली आहेत। याचं उत्तर आहे कर्कवृत्त। हे उत्तर गोलार्धात असते, त्यामुळे त्याची जोडी ब 23°30' उत्तर याच्याशी लागते। मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात असते, त्यामुळे त्याची जोडी अ 23°30' दक्षिण याच्याशी लागते। अँटार्क्टिक वृत्त हे दक्षिण ध्रुवाजवळ असते, त्यामुळे ड 66°30' दक्षिण ही जोडी बरोबर आहे। आणि आर्क्टिक वृत्त हे उत्तर ध्रुवाजवळ असते, म्हणून क 66°30' उत्तर ही जोडी। चला आता पुढे जाऊया। प्रश्न अ मधील 2 पाहू। अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधान कोणती ते निश्चित करून योग्य पर्याय निवडा। याचं उत्तर आहे ब 1, 2, 3। पहिली 3 विधाने बरोबर आहेत। 0° अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त, ज्यामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग होतात। तसेच 0° मूळ रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त यांच्यामुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध असे भाग होतात। आणि सर्व रेखावृत्ते ही दोन्ही ध्रुवांना जोडणारी असल्याने ती समान लांबीची असतात। पण चौथे विधान चुकीचे आहे, कारण अक्षवृत्ते ही विषुववृत्तापासून ध्रुवांकडे जाताना लहान लहान होत जातात, ती समान लांबीची नसतात। चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया। प्रश्न 3 पाहू। खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। प्रश्न 3 मधील एक पाहू। सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात। उत्तर हे विधान बरोबर आहे। मुलांनो, पाठातील माहितीनुसार पृथ्वीवर ज्या उभ्या काल्पनिक रेषा काढल्या जातात त्यांना आपण रेखावृत्ते म्हणतो। ही सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुवापासून सुरू होऊन दक्षिण ध्रुवाला जाऊन मिळतात, म्हणजेच ती दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात, म्हणून हे विधान योग्य आहे। चला आता पुढे जाऊया। प्रश्न 3 मधील 2 पाहू। लगतची 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात। उत्तर हे विधान चुकीचे आहे। आपण आत्ताच पाहिलं की सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात। जर ती एकत्र येत असतील तर ती एकमेकांना समांतर कशी असू शकतील? 2 रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वात जास्त असते, आणि जसे आपण ध्रुवांकडे जातो तसे ते अंतर कमी कमी होत जाते आणि ध्रुवावर 0 होते, त्यामुळे ती एकमेकांना समांतर नसतात। आता हा प्रश्न समजून घेऊया। प्रश्न 3 मधील 3। 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे। उत्तर इथे आपल्याला विचारले आहे की 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे का? तर नाही, हे विधान चुकीचे आहे। भूगोलाच्या अग्रिडमध्ये 0° रेखावृत्ताला आपण मूळ रेखावृत्त प्राइम मेरिडियन असे म्हणतो। 180° रेखावृत्त हे त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला असते। चला आता पुढे जाऊया। प्रश्न 3 मधील 4 पाहू। मूळ रेखावृत्तामुळे
पृथ्वी गोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत. उत्तर: हे विधान अयोग्य आहे. हे लक्षात घ्या की मूळ रेखावृत्त 0° आणि 180° रेखावृत्त या उभ्या रेषा आहेत. या 2 रेषांमुळे पृथ्वीचे उभे 2 भाग होतात, ज्यांना आपण पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध म्हणतो. उत्तर आणि दक्षिण गोलार्ध हे विषुववृत्तामुळे 0° अक्षवृत्त होतात, जे आडवे असते. त्यामुळे हे विधान अयोग्य होते आणि आपण ते दुरुस्त केले आहे. बरं, आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न 3 मधील 5 पाहू. विषुववृत्तास बृहतवृत्त असंही म्हणतात. उत्तर: याचा अर्थ असा की हे विधान अगदी बरोबर आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न ड पाहू. सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आकृती क्रमांक 3.15 दिलेली आहे. यामध्ये आपल्याला पृथ्वीचा वरून घेतलेला गोलार्ध दाखवला आहे. प्रश्न ड मधील 1 पाहू. 1. आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे? इथे आपल्याला विचारले आहे की हा पृथ्वीचा कोणता अर्धा भाग आहे, उत्तर की दक्षिण? याचं उत्तर आहे ही आकृती उत्तर गोलार्धाची आहे. हे लक्षात घ्या की आकृतीमध्ये 60° उत्तर असं स्पष्ट लिहिलेलं आपल्याला दिसतंय. त्यावरून आपण सहज ओळखू शकतो की हा उत्तर गोलार्ध आहे. चला आता पुढे जाऊया. प्रश्न ड मधील 2 पाहू. 2. आकृतीत एकूण किती पूर्ण वर्तुळे आहेत? म्हणजे काय, तर या आकृतीत आपल्याला गोल पूर्ण झालेली एकूण किती वर्तुळे दिसतायत? याचं उत्तर आहे आकृतीत एकूण 4 पूर्ण वर्तुळे आहेत. आकृतीकडे नीट लक्ष द्या. बाहेरचे सर्वात मोठे 0°चे वर्तुळ आणि आतले 60°चे वर्तुळ अशी 2 गोलाकार अक्षवृत्ते आहेत. आणि मध्यभागातून जाणाऱ्या ज्या 2 सरळ रेषा दिसतायत त्या समोरासमोरील 2 रेखावृत्तांनी मिळून तयार झालेली 2 पूर्ण वर्तुळे आहेत. अशी एकूण 4 पूर्ण वर्तुळे या आकृतीत तयार होतात. बरं, आता हा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न ड मधील 3 पाहू. 3. आकृतीत किती अक्षवृत्ते दर्शवली आहेत? अक्षवृत्ते म्हणजे काय, तर पृथ्वीवरील आडव्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा. याचं उत्तर आहे आकृतीत एकूण 3 अक्षवृत्ते दर्शवली आहेत. याचा अर्थ असा होतो की आकृतीत आपल्याला सर्वात बाहेरचे 0°चे विषुववृत्त दिसते. त्यानंतर आतले 60° उत्तर अक्षवृत्त दिसते आणि अगदी मध्यभागी जो एक बिंदू दिसतोय तो म्हणजे 90° उत्तर ध्रुव. ध्रुव हा सुद्धा अक्षवृत्ताचाच भाग असतो. त्यामुळे इथे एकूण 3 अक्षवृत्ते आहेत. चला आता पुढे जाऊया. प्रश्न ड मधील 4 पाहू. 4. आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? रेखावृत्ते म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुवाला जोडणाऱ्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा. याचं उत्तर आहे उत्तर. आकृतीत 4 रेखावृत्ते दर्शवली आहेत. आकृतीत तुम्ही पाहू शकता की मध्यभागी असलेल्या ध्रुवापासून बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या 4 रेषा आपल्याला दिसतायत. म्हणजेच इथे 4 रेखावृत्ते दाखवली आहेत. आता शेवटचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न ड मधील 5 पाहू. 5. आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? इथे आपल्याला विचारले आहे की आकृतीत दिलेल्या अंशांवरून आपण कोणत्या वृत्तांची अचूक नावे सांगू शकतो? याचं उत्तर आहे
उत्तर: आकृतीत विषुववृत्त 0° 60° उत्तर अक्षवृत्त आणि मध्यभागी असलेला उत्तर ध्रुव 90° उत्तर या 3 वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील. म्हणजे काय तर आकृतीमध्ये फक्त अक्षवृत्तांचे अंश दिलेले आहेत, रेखावृत्तांचे अंश दिलेले नाहीत. त्यामुळे आपण बाहेरचे 0°चे विषुववृत्त, आतील 60° उत्तर अक्षवृत्त आणि केंद्रबिंदू असलेला 90° उत्तर ध्रुव एवढीच नावे खात्रीने सांगू शकतो. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न ई पाहू. अक्षवृत्ते व रेखावृत्ते यातील फरक आकृतीसह स्पष्ट करा. सोबतच्या आकृतीकडे नीट लक्ष द्या. तिथे आपल्याला या रेषांची जाळी म्हणजेच वृत्तजाळी कशी दिसते हे स्पष्ट होतंय. आता तक्त्यामध्ये दिलेली माहिती पहा. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्यातला पहिला फरक आहे, अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात आणि रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. याचा अर्थ असा होतो की अक्षवृत्ते ही पृथ्वीला पूर्ण वेढा घालणारी पूर्ण वर्तुळे असतात, पण रेखावृत्ते फक्त उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच असतात, म्हणून ती अर्धवर्तुळे असतात. दुसरा फरक आहे, ती एकमेकांना समांतर असतात आणि रेखावृत्ते दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात. हे लक्षात घ्या की अक्षवृत्ते ही एकमेकींना कधीच छेदत नाहीत. त्यांच्यातील अंतर सगळीकडे सारखे असते. पण आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व उभी रेखावृत्ते उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर एका बिंदूत एकत्र येऊन मिळतात. तिसरा फरक असा आहे की अक्षवृत्ते पूर्व पश्चिम दिशेत पसरलेली असतात आणि रेखावृत्ते उत्तर दक्षिण दिशेत पसरलेली असतात. म्हणजे काय तर अक्षवृत्ते ही आडवी काढलेली असतात, तर रेखावृत्ते उभी असतात. चौथा फरक आहे, अक्षवृत्तांद्वारे अक्षांश दर्शविले जातात आणि रेखावृत्तांद्वारे रेखांश दर्शविले जातात. इथे अक्षांश आणि रेखांश हे पृथ्वीवरील अचूक स्थान सांगण्यासाठी वापरले जाणारे कोनीय अंतर आहे. आकृतीमध्ये दाखवलेले विषुववृत्त, आर्क्टिक वृत्त आणि मूळ रेखावृत्त पहा. यावरून तुम्हाला हा फरक आणि या रेषांची रचना सहज समजेल. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न ऊ पाहू. आकृती क्रमांक 3.16 चे निरीक्षण करून कंसातील योग्य पर्यायांची निवड करून निर्देशित चौकटीत लिहा. विषुववृत्त, आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळ रेखावृत्त, मकर वृत्त, अँटार्क्टिक वृत्त. इथे आपल्याला विचारले आहे की या जगाच्या नकाशात ज्या रिकाम्या चौकटी दिल्या आहेत तिथे आपल्याला योग्य वृत्तांची नावे भरायची आहेत. नकाशामध्ये डाव्या बाजूला अक्षांश म्हणजेच आडव्या रेषांची मूल्ये दिलेली आहेत. त्यावरून आपण ही नावे ओळखणार आहोत. याची उत्तरे नकाशात पाहूया. नकाशात तुम्ही पाहू शकता की 66°30' उत्तर या अक्षांशावर आर्क्टिक वृत्त आहे. 23°30' उत्तर या अक्षांशावर कर्कवृत्त आहे. पृथ्वीच्या अगदी मध्यभागातून जाणारी 0° आडवी रेषा म्हणजेच आपले विषुववृत्त होय. तसंच खाली 23°30' दक्षिण या अक्षांशावर मकर वृत्त आहे आणि 66°30' दक्षिण या अक्षांशावर अँटार्क्टिक वृत्त आहे. आणि ही जी मध्यभागातून जाणारी उभी रेषा दिसतीये जिथे खाली 0° मूल्य दिले आहे ते म्हणजे मूळ रेखावृत्त होय. अशा प्रकारे या सर्व महत्त्वाच्या वृत्तांची स्थाने आपण नकाशात नीट समजावून घेतली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.